एकदा की पावसाळा सुरू झाला ना, मग लाईटचा काही विचारूच नका. म्हणजे तिचं कुणी मालकच नाही. साधा रिमझिम जरी पाऊस आला ना, तर 2-2 दिवस आमच्याकडे लाईट नसते. आता माहेराहून घरी आल्यापासून ना, माझे थोडेसे हाल चाललेत. कारण दक्षू मात्र कुणाकडेच राहत नाहीये. त्याला एक स्पेशल माणूस लागते घ्यायला आणि मगच मला कामं आवरावी लागतात. आता जवळपास 7-8 दिवस तरी लागतील हे रुटीन बसायला. हे बाहेर छान पाऊस एन्जॉय करत होते. म्हटलं चला पटापट मी ते स्वयंपाक बनवून घेते. तर आज मी खूप दिवसातून असं हटून बेसन बनवलं होतं आणि ते इतकं टेस्टी झालं होतं ना. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली आणि लसूण आणि मिरच्या ह्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या. छान असं परतलं की नंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं. पाण्याला उकळी आली की बेसन टाकून घेतलं आणि जास्त हलवायची काहीच गरज पडत नाही. फक्त 15 मिनिटांना झाकण ठेवून असं शिजवून घेतलं. एकदम तेल सुटेपर्यंत छान असं शिजलं जातं आणि टेस्टला पण खूप छान होतं. मग लगेच दुसरीकडे पटापट चपाती बनवून घेतल्या. आता स्वयंपाक होते तोपर्यंत बाहेर येऊन पाहते तर काय मस्त इंद्रदेवाने दर्शन दिलं होतं. दुपारच्या टायमिंगला शौर्य आणि त्याचे पप्पा गेले होते स्कूलमध्ये. त्याच्या स्कूलच्या सगळ्या काही गोष्टी घेऊन आले कारण उद्या स्कूलचा पहिला दिवस आहे. आता याचा मोठा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केला आहे. सो तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करताल. नक्की चेकआउट करा आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.